नगरपालिकेतच काम करतात. दाखला पाहिजे नगरपालिका, पाणी पाहिजे नगरपालिका, स्वच्छता पाहिजे नगरपालिका. आम्ही फक्त निधी आणून देतो. कामं ही स्थानिक स्वराज्य संस्था असल्यामुळे त्या नगरपालिकेलाच करावी लागतात. आणि नगरपालिका ही या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अतिशय महत्वाची बॉडी आहे. पण नगरपालिकाच नसती तर इथे पूर्वी ग्रामपंचायत होती. ते ग्रामपंचायतीमध्ये असताना येणारा निधी किती होता आणि नगरपालिका झाल्यानंतर किती निधी येतोय याचा कधी अंदाज बांधलाय का तुम्ही? की ग्रामपंचायत होती तेव्हा इथे काय कामं व्हायचे, किती निधी यायचा? आज नसता. आज जी एवढी मोठी योजना म्हणताय, मी आणला तो म्हणतो मी आणली, तो म्हणतो मी आणली, नगरपालिका झालीच नसती तर नगरोत्तेजनाच्या माध्यमातून एवढा मोठा प्रोजेक्ट किंवा एवढी मोठी आली असती का पाणीपुरवठ्याची योजना? आलीच नसती. पण दूरचं विजन ठेवावं लागतं काहीतरी, की नागरिक सुविधा मिळवायच्या असेल त्याच्यामुळे चांगला प्रशासकीय सगळे अधिकारी आले पाहिजे, निधी चांगला आला पाहिजे, म्हणून इथे नगरपालिका होणं गरजेचं होतं. आणि मी अगदी शेवटच्या क्षणी त्यावेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा होते, त्यांची सही घेतली शेवटच्या क्षणी. कोणाला सूद लागू दिली नाही मी, कारण विरोध करणारे नेते स्ट्रॉंग होते आणि मी काय अजून नवीन नवीन आमदार झालेला होतो. म्हणून चुपचापमध्ये त्यांची सही घेतली आणि नगरपालिका बनवून टाकली इथे. आणि त्याचा परिणाम हा झाला आहे की आज नगरपालिकेच्या माध्यमातून या शहरामध्ये अनेक कामं झाली. पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान अरुणाताई इंगळेंना भेटला. 2.5 वर्ष एका महिलेने चांगली नगरपालिका चालवली. त्याच काळामध्ये पाणीपुरवठा योजनेला आपण मूर्त स्वरूप दिलं, त्याचे प्रपोजल गेले. तोपर्यंत मी भारतीय जनता पार्टीतून गेलो होतो. मग नंतर जास्त गती द्यायची नाही, अजून गती द्यायची. आता मीच बनवली होती म्हणून अजून गती द्यायची होती त्याला. म्हणून मला भाजपात यावं लागलं की बाबा मी नगरपालिका केली, आम्ही पुढे न्यायची आहे, चला भाजप. पण त्याच्यानंतर मात्र या वरणगावला अनेक निधी आले. श्रेय मात्र सुरू झाला. तो म्हणतो मी केलं, तो म्हणतो मी केलं. ठीक आहे बापा, तुम्ही केलं, तुम्ही मोठे, आम्ही काही केलं नाही, आम्ही काम करत राहतो. लक्षात ठेवा, जो काम करतो तो जास्त बोलत नाही, तो काम करतच राहतो. भारतीय जनता पार्टीने सगळ्यात आधी ते शिकवलंय की काम करत राहा. विशेषतः संघाने सांगितलंय काम करा. ते तर कधी दिसत नाही समोर. पाणी मागे सांगितलं, ती योजना तर आधीच मंजूर केली होती. पण श्रेय ज्याने त्याने घेतलं, काम थांबलं की त्या आमदाराच्या नावाने बोंबा, आणि काम झालं की तो म्हणतो मीने केलं, तो म्हणतो मीने केलं. काही नाही, हे सगळ्या सांगायच्या गोष्टी असतात. राज्य शासन ज्याचं सरकार असतं त्याच्याच गोष्टीसाठी लवकर पाठपुरावा होतो, त्यांच्याच गोष्टी लवकर मंजूर होतात. पाण्याचं आरक्षण गिरीश भाऊंनी मंजूर करून दिलं. मी स्वतः राज्यमंत्री त्यावेळेस रणजित पाटील होते, त्यांच्याकडे बैठक घेऊन ही योजना पुढे सरकवली. कॉन्ट्रॅक्टरला जो प्रॉब्लेम झाला इथे, तोही कोणी सॉल्व्ह करत नव्हतं. मीच कॉन्ट्रॅक्टरला बोलतो. ओरिजिनल कॉन्ट्रॅक्टरने दुसऱ्याला सब कॉन्ट्रॅक्ट दिला होता, त्याच्यावर ॲलिगेशन झाले, तो सोडून पळून गेला. कलेक्टरकडे मिटिंग लावून त्या ओरिजिनल कॉन्ट्रॅक्टरला बसवलं, त्याने नंतर सगळी योजना पूर्ण केली. त्याच्यानंतर मग इथे 4 दिवसांनी पाणी यायला लागलं. मध्येच ते 2 टाक्याचं कनेक्शन बाकी होतं. तो मध्ये आता बंद शिव म्हटलं ते जोडून टाका. सर म्हणे ते 4-5 दिवसाचं रोटेशन अजून वाढून जाईल. अरे म्हटलं बाबा, शिव्या देतात लोकांच्या, अजून 4-5 दिवस शिव्या देतील, तू जोड दे कनेक्शन. माझ्या विधानसभेची गोष्ट सांगतो तुम्हाला, त्याच्या आधी जास्त ते वेळ लागायचा. माझ्या विधानसभेच्या वेळेला मी रिस्क घेऊन ते जोडायला लावलं. म्हटलं शिव्या देतील तर मला देतील लोक. त्याच्यानंतर 4 दिवसावर आला आणि आता बाकीचे कनेक्शन केले त्या टाक्यांचे. आता 2 दिवसावर पाणी मिळतं इथे. येतं 2 दिवसांनी पाणी. अजून दररोज पाणी. काही कामं बाकी आहे, काही भागामध्ये मला वाटतं एकदम शेवटच्या भागांमध्ये काही कनेक्शन बाकी आहे. अजून काही कनेक्शन सगळे जोडल्यावर सगळे कामं संपल्यावर या वरणगावकरांना जो शब्द दिला आहे भारतीय जनता पार्टीच्या मार्फत की तुम्हाला दररोज पाणी मिळेल, ते दररोज पाणी मिळेलच तुम्हाला. मला आठवतं इथे नगरपालिका इथे त्या बाजूला म्हणजे होती, काही व्यापारी संकुल म्हणून तिथे कुदळ मारला, भूमिपूजन केलं. नगरपालिकेचा विषयच नव्हता तिथे, नगरपालिका शिफ्टिंगचा हा विषयच नव्हता. तिथे व्यापारी संकुल करायचं आहे म्हणून भूमिपूजन करून घेतलं.
आणि नंतर समजलं की तिथे नगरपालिका शिफ्ट करताय. म्हणजे ते आंदोलन सुरू झाले नगरपालिका इथेच पाहिजे. आता तू शिवजाऊ तिकडे जाऊन बसायला लागला, पण तुमची इच्छा काय, नगरपालिका कुठे पाहिजे? गावातच पाहिजे. तर श्यामलताई तू सांग, तुला नगरपालिका कुठे पाहिजे? नगराध्यक्ष झाली समजा, तू गावातच पाहिजे ना. तुला सोपा उपाय सांगतो. नगराध्यक्ष तिथे बसेल, शिवला सगळ्यांना तिथेच यावं लागतं. तू ठरवता तुला कुठे बसायचं. नगराध्यक्ष झाली की इथे चल शिव इकडे, इथे जावं लागणार. जाईल कुठे? जायचंच आहे. तू सांगायला पाहिजे मी इथेच बसेल, ये इकडे. कोण क्लर्क आहे, ये इकडे. सगळ्यांना इथे बोलवायचं. श्यामलताई इथे बसली म्हणजे नगरपालिका आली इथे. सोपा आहे की नाही? बिलकुल सोपा आहे.